प्रिया दोघ जणही कॉफी प्यायला बाहेर चाललेले असतात. परंतु प्रियाला हे ब्युटी ट्रीटमेंट करण्याची असल्याने प्रिया ठरवते की मला जायचंय ब्युटी ट्रीटमेंटला, परंतु अश्विनलाही नाराज करू शकत नसते. म्हणूनच ती अश्विनसाठी निघालेली असते आणि प्रिया साक्षीला म्हणते की तू तुझी ट्रीटमेंट कंटिन्यू कर, म्हणजे स्पेशल वगैरे काहीतरी. परंतु इथे अर्जुनला काळजी लागलेली असते की माझी सायली बाहेर कधी येते, कारण महिपत आता बाहेर गेलाय, थोड्याच वेळात तो घरी येऊ शकतो अशी काळजी तिला वाटत असते. म्हणून मग सायली ही मुद्दामच तिला तहान लागली असं सांगून बाहेर पाठवते आणि स्वतः सगळं शोधायला लागते. आता SG सलॉनच्या नावाने घरात घुसलेली सायली ही ते पेंडंट तर मिळवतेच, त्या पेंडंटचा अर्धा तुकडा तिला मिळतो आणि मग तो तुकडा ही हळूच ती स्वतःजवळ ठेवून घेते आणि बाकीचे सगळ्या गोष्टी तशाच ठेवून देते. परंतु मित्रांनो, इथे आता जेव्हा प्रिया ही बाहेर जायला म्हणजेच अश्विनला बाहेर निघण्यासाठी महिपतच्या बंगल्यातून बाहेर पडत असते, तेवढ्यातच तिथे आता अश्विनचा कॉल येतो आणि अश्विन म्हणतो की प्रिया तू निघाली आहेस का? तेव्हा ती म्हणते की अश्विन हो, मी आता निघतच होते, आपल्याला आपल्या जवळच्या कॅफे शॉपमध्ये भेटायचं आहे ना? तेव्हा अश्विन म्हणतो की नको, तिथे भेटायचं नाहीये. मग ती म्हणते की मग आता कुठे बाहेर जायचंय? तेव्हा तो सांगतो की अगं मला ना जरा अर्जन्सी आली आहे, त्यामुळे एक अर्जंट केस असल्यामुळे तू एक काम कर, तू जर पार्लरमध्ये असतील तर तुझी काय ती ब्युटी ट्रीटमेंट करून घे बरं. असं म्हटल्यावर आता तिला बरंच वाटतं की चला, म्हणजे या मूर्खाला भेटायच्या अगोदर मी ट्रीटमेंट तरी करून घेते, म्हणजे मला तेवढं जरा फ्रेश वाटेल आणि कित्येक दिवस मी पार्लरला पण गेले नव्हते असं आता साक्षी म्हणते. तेवढ्यातच इथे सायलीने फेशियलसाठी पूर्णपणे साक्षीची तयारी केलेली असते आणि तिचं फेशियल हे सुरूच असतं. तेवढ्यातच आता त्याच रूममध्ये धावत धावत प्रिया येते. आता प्रिया आल्याबरोबर सायली जराशी घाबरते, कारण प्रियाने जर सायलीला ओळखलं तर मग सगळ्याच प्लॅनची माती होऊन जाईल हे सायलीला समजलेलं असतं. म्हणून सायली म्हणते की एक काम केलं पाहिजे मला, की आता मला जरासं चेहरा थोडासा हिच्यापासून लपवावा लागेल. म्हणून साक्षी तिला विचारते की काय गं, काय झालं, तू इथे कशी काय? तेव्हा ती म्हणते की अगं तो माझा मूर्ख नवरा अश्विन, तो मला भेटायला बोलवत होता, परंतु तो डॉक्टर आहे ना, तर त्याला काहीतरी अर्जन्सी आली आहे, म्हणूनच तो म्हणाला की आता सध्या तरी भेटता येणार नाही. मग मी इथेच आले, म्हटलं कशाला तिकडे घरी जाऊ, तसंही तिथे घरी जाऊन तिथे मला पकायलाच होतं, त्यापेक्षा मी एक काम करते, मी जे तुला या प्रोडक्टचा फायदा होणार आहे, म्हणजे 50% डिस्काउंट मिळणार आहे, तसंच मीही करून घेते, म्हणजे मलाही जरा बरंच पडेल. तेव्हा साक्षी विचारते की तू यांना विचार, त्यांना चालेल का? मग ती विचारते की काय हो, म्हणजे चालेल ना, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना, मी पण फेशियल वगैरे करून घेतलं तर? तेव्हा सायली फक्त तिला मान डोलावून ओके असं म्हणते. पण सायली तिला म्हणते की पहिले या मॅडमचं होऊ दे, त्यानंतर मग आपण तुमच्या ट्रीटमेंटचं बघूया, म्हणजे पिगमेंटेशन वगैरे सगळं मला चेक करावं लागेल, त्यामुळे तुम्ही जाऊन खाली जरा वेळ बसा, मी ह्यांचं सगळं झालं की तुम्हाला बोलवते. आता ती म्हणते की ठीक आहे चालेल, मी जरा वेळ खाली बसते आणि तसं मोबाईलमध्ये टाइमपास करत बसते. असा विचार करून ती खाली जाते आणि नंतर मग साक्षीला ती म्हणते की मॅम आता तुम्ही इथे झोपा, मी तुमच्या चेहऱ्याला जरा फेस मास्क वगैरे लावून देते. आणि तिला म्हणते की मॅम इथे तुम्ही थोडा वेळ डोळे मिटून बंद करून राहा, मी थोड्या वेळाने येते. असं म्हणून ती पाणी जे बाउलचं असतं ते चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये जाते. तेवढ्यातच अर्जुन तिला कॉल करतो आणि सायली काय झालं? तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर इथे एक प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे सायली पण इकडे महिपतच्या बंगल्यामध्येच आहे. आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की मला माहिती आहे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अगं सायली, तिथे प्रिया आहे आतमध्ये आणि इथे आता महिपत पण घरी आलाय, मग नक्की काय करणार आहेस तू? तू अडकली जाशील. जर तिथे समजा त्या 150 प्रियाने तुला पाहिलं ना, तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून काहीही कर आणि तिकडून निसट, काही झालं तरीही तुला तिथे अडकता कामा नये, नाहीतर आपला प्लॅन फ्लॉप झाला असं समजावं लागेल. सायली म्हणते की नाही, मी काहीतरी करते आणि इथून निसटण्याचा प्रयत्न करते. आता अर्जुन हा स्वतःची गाडी तिकडून बाजूला घेतो, कारण महिपतच्या बंगल्यासमोर त्याची गाडी आलेली असते. जर महिपतने अर्जुनची गाडी बघितली किंवा त्याला ओळखलं तर मात्र काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्याला डाऊट येईल, म्हणून अर्जुन त्याची गाडी जरा बाजूला घेऊन जातो. आणि इथे आता बाहेर साक्षी बसलेली असते हॉलमध्ये. तेवढ्यातच समोरून महिपत येतो.
आणि म्हणतो की काय ग ए चिचुंद्रे, अगं तू इथे काय बसली आहेस आणि काय माझ्या लेकीवर लक्षभिक्ष ठेवतेस की काय? इथे अशी बसून गप्पा मारण्यापेक्षा ना एक काम कर, अगं तिकडे तुझ्या सासरी जा, तिथून तुला काही माहिती मिळते का ते जरा बघ. ते सोडून तू इथेच बसलीयस. तेव्हा मग ती म्हणते की काय करणार, तिकडे माझ्या सासरी ती जी सायली आहे ना ती सगळ्यांना नको नको ते धंदे लावत आहे, त्यामुळे मला तिकडे थांबण्यात अजिबात इंटरेस्ट वाटत नाही, म्हणून मी तिकडे अजिबात थांबलेली नाही. मला काय करायचंय ते मी इथेच बसून करेन. तेव्हा मग तो म्हणतो की म्हणजे म्हणजे असं म्हणतेस काय तू, इथेच बसून म्हणजे इथे बसून तुला तिकडची खबरबात मिळणार आहे का? तेव्हा ती म्हणते की तसं नाही हो अण्णा सर, इथेच करेन म्हणजे आपल्या साक्षीसाठी जी पार्लरवाली आली ना तिच्याकडून आम्हालाही थोडी ट्रीटमेंट करून घ्यायची. तेव्हा महिपत रागाने बघतोय, म्हणतो की झालं, हेच तर असतं ना तुमचं, म्हणजे तुझं काय आहे, तिथे तू त्या सुभेदारांच्या घरात आहेस ना, मग तुझं काय, तू नुसत्या नटण्या मुरडण्यातच तुझा वेळ घालवत असणार, मला माहितीये ना. नुसतं नटणं मुरडणं, काय काय महागड्या गोष्टी मागवणं, शॉपिंग करणं, तुझ्या नवऱ्याचा खिसा कापणं, या गोष्टींखेरीज तू काहीच करत नसणार, म्हणून तर तुझ्या बाबतीत या गोष्टी घडतात. म्हणून तर तुला त्या अर्जुन सायलीवर नीट लक्ष ठेवता येत नाही. असं म्हटल्यावरती म्हणते की अण्णा सर, उगीच तुम्ही काही बोलू नका. अहो मी कुठे काय करते, उलट तुमच्या या कामापुढे मी स्वतःकडे कित्येक दिवस तरी झालं लक्ष दिलं नाहीये ना, म्हणूनच मग म्हटलं की साक्षीसाठी ती पार्लरवाली आली तर मीही तिच्याकडून काहीतरी करून घेऊ. आणि ती म्हणे साक्षीला डिस्काउंट देते, मग मी पण त्याचा फायदा घेतलेलं काय वाईट आहे, असं ती त्याला बोलून दाखवते. मग आता तो म्हणतो की बरं ठीक आहे, माझ्या साक्षीचं ठीक आहे ग, बिचारी कित्येक महिने तरी स्वतःला अशी त्रास करून घेत होती. तेव्हा मग इथे आता साक्षीच्या चेहऱ्याला फेस मास्क लावून सायली तिथून अलगत तिच्या सगळ्या गोष्टी घेऊन सटकते आणि म्हणते की मॅडम तुम्ही डोळे बंद करून राहा, डोळे उघडू नका, नाहीतर तुम्हाला जरा इरिटेशन होऊ शकतं डोळ्यांना, त्यामुळे प्लीज काळजी घ्या, डोळे बंदच ठेवा. आता साक्षी ती सांगते त्याप्रमाणे तिचे डोळे बंदच ठेवते आणि तिथेच ती झोपून राहिलेली असते. तेवढ्यातच आता सायली ही बाहेर कसं निसटावं याचा प्रयत्न करणार असते, कारण आतमध्ये प्रिया बसलेली आहे, शिवाय महिपत पण आहे. आता काय करायचं तिला काहीही सुचत नसतं. कशा प्रकारे आता इथून मी बाहेर पडू, कुठलाही तिला परतीचा मार्गच दिसत नसतो. जर समोर प्रिया बसलीये, तिने मला ओळखलं आणि तसंही तिला फेशियल वगैरे करायचं होतं, जर मी अशी तिला निसटताना तिने बघितलं तर मात्र काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, असा विचार ती करायला लागते. त्याच वेळेला आता इथे सायली ही तिचं सगळं सामान घेऊन हळूहळू तिकडून तिच्या रूममधून निसटण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला जेव्हा ती बाहेरून बघत असते तेव्हा महिपत आणि प्रिया दोघ जणही गप्पा मारत असतात. आता प्रिया ही महिपतला म्हणत असते की तुम्हाला माहिती नाहीये मला काय काय करावं लागलंय त्या घरात जाण्यासाठी. आता सायलीच्या कानावर प्रियाचा तो आवाज पडतो. सायली विचार करते की यांच्या दोघांचं जे काही बोलणं झालंय ते जर मी रेकॉर्ड केलं तर अगदी बरंच होईल, म्हणजे प्रियाच्या विरोधात मला आणखी मोठा पुरावा सापडेल. आता हे पेंडन तर सापडलंय आणि मी स्वतःचा जीव धोक्यात तर घातलाच आहे, मग आणखी एक पुरावा माझ्या घरच्यांसमोर जर मी हा सादर केला आणि या प्रियाचं उर्फ तन्वीचं जर खरं रूप मी सगळ्यांना दाखवलं तर मात्र सगळ्यांना कळेल की नेमकी ही कशी आहे आणि अश्विन भाऊजींचं जे आयुष्य ही उद्ध्वस्त करायला बघते ते आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही. आता ती तिचा मोबाईलचा व्हिडिओ चालू करते आणि व्हिडिओ चालू करून या सगळ्यांचं दोघांचंही बोलणं हळूहळू रेकॉर्ड करत असते, कारण तिला माहिती जर चुकूनही प्रियाची किंवा महिपतची तिच्यावर नजर पडली तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि एके ठिकाणी जोखीम ही असते की साक्षी रूममध्ये असते, जर समजा चुकून साक्षी पुन्हा बाहेर आली आणि साक्षीने मला पकडलं तर मग मी चारी बाजूने अडकली जाईन, असा विचार आता सायली करत असते. आणि म्हणूनच ती हळूहळूच साक्षीचा रूमचा जो दरवाजा असते तो बंद करून घेते आणि तो दरवाजा बाहेरून ती बंद करून कडी लावून घेते, जेणेकरून ती बाहेर पडू नये म्हणून. आणि नंतर मग सायली तो व्हिडिओ पुन्हा शूट करू लागते. महिपत म्हणत असतो की अगं प्रिया चिचुंद्रे, तुला माहिती नाहीये, अगं या सगळ्या गोष्टींसाठी तुला पैसे दिले जातात ना, मग का बरं तू व्यवस्थित गोष्टी करत नाहीस. तरी ते अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो की अजून माझी सायली बाहेर आली नाही, काय होतंय काय माहिती, या विचाराने तो अस्वस्थ असतो. इकडे प्रिया म्हणत असते की अण्णा सर, तुम्हाला उगाच माहिती नाहीये ना तर तुम्ही बोलू नका, तुम्हाला नाही कळणार की मला काय काय करावं लागतं ते. अहो तिकडे त्या घरामध्ये माझा किती अपमान केला जातो ना तुम्हाला माहिती नाहीये. 2-3 माणसं सोडली ती माझी आहेत, म्हणजेच त्यांना मी चांगलं स्वतःच्या बाटलीत उतरवून घेतलंय. एक तर ती कल्पी म्हणजेच ती कल्पना आणि दुसरी ती म्हातारी पूर्णाची, ती
त्या दोघींना अगदी मी स्वतःच्या खिशात ठेवले म्हणून तरी तेवढं चाललंय. आणि तो माझा मूर्ख नवरा, तो माझ्या अजूनही प्रेमातच आहे आणि तो माझ्यावर इतकं प्रेम करतो की डोळे झाकूनपणे मी काही त्याला बोलली ना तरीही तो माझ्यावर अगदी व्यवस्थितपणे विश्वास ठेवतो. त्यांच्यामुळेच तर माझं त्या घरातलं चाललंय, नाहीतर ते अर्जुन सायली त्यांनी ना मला केव्हाच त्या घरातून हाकलून लावलं असतं. मैपत म्हणतो की वा वा, म्हणजे ना आता या गोष्टीबद्दल तू जे काही करतेस त्याबद्दल मी तुला पुरस्कार देऊ का? नाहीतर मला तर वाटतंय की एखादा चांगला मोठा पुरस्कारच तुला देऊन टाकावा की तू त्या घरातल्या माणसांना स्वतःच्या खिशात घेतल्यास म्हणून. तेव्हा सायली हे सगळं ऐकते आणि तिला आनंदच होत असतो की प्रिया हे सगळं बोलतेय, हे रेकॉर्ड झालेलं मी घरी दाखवलं तर मात्र या प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर मी आणूच शकते. म्हणून तिला काही करून ही संधी अजिबातच गमवायची नसते. म्हणून ती तो व्हिडिओ चालूच ठेवते. आणि महिपत म्हणतो की वा, मग काय द्यायचा का पुरस्कार प्रियाबाई तुम्हाला? तेव्हा ती म्हणते की हो अण्णा सर, काय बोलताय काय तुम्ही? पुरस्कार वगैरे नका देऊ, फक्त माझ्यावर एवढीच कृपा करा की माझ्यावर असं तुम्ही टेन्शनचा गोळा ठेवू नका. कारण काय ना, तुम्ही जर असंच मला ताप देत राहिलात ना तर मात्र माझं काम मला व्यवस्थित जमणार नाही. म्हणूनच म्हटलं की जरा मी इथे बसते, थोडा फेशियलचा आनंद घेते. कुठे ती मुलगी? आता मला डोक्याला तापच झालाय. तेव्हा तो म्हणतो की येईल. अगं तू आता डिस्टर्ब करायला जाऊ नको. बघ माझी साक्षी आहे ना, तिला जरा काहीतरी आराम करू दे, थोडं तिला एन्जॉय करू दे, कळलं? तू इथेच बस. आणि तिचं झालं की सांगेल असं सांगितलं ना तिने, मग नको जाऊ डिस्टर्ब करायला, असं म्हणून प्रियाला तो तिथेच बसवतो. आणि सायलीचा जीव भांड्यात पडतो, कारण जर प्रिया तिथून उठून गेली तर मात्र तिला हे सगळं काही करता येणार नाही. आता विषय बदलल्यामुळे पुन्हा एकदा महिपत म्हणतो की आता तू व्यवस्थितपणे लक्ष ठेव आणि बघ की नेमकं ते काय काय करतायत सायली अर्जुन. तेव्हा मग ती म्हणते की हो अण्णा सर, मी बघते. अहो तुम्हाला माहिती नाहीये मी काय काय केलंय ते. अहो त्या दिलशहाण्या अश्विनशी लग्न करण्यासाठी मी किती प्रयत्न केलेत हे तुम्हाला माहितीच नाहीयेत. किती काय काय केलंय. त्याला मी प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय स्वतःच्या. नंतर मग मी त्याच्याशी लग्न केले आणि ते लग्न केले तेही त्या किल्लेदारला आणि सायली अर्जुनला कळू न देता. नशीब माझी ती मूर्ख आई ती माझ्या बाजूने होती आणि म्हणूनच ती अर्धवट डोक्याची अर्ध्या मेंदूची बाई माझ्या बाजूने असल्याने मला इथे लग्नाला उभं राहता आलं. आणि लग्न झाल्यानंतर पण घरात काही कमी लोक नव्हती. या लोकांना मी बरोबर पुरून उरलेली आहे. आणि अश्विनशी लग्न फक्त त्या घरात शिरण्यासाठी मी केले. त्या अर्जुन सायलीची वाट लावण्यासाठी मी अर्जुनशी लग्न केले. तसा काही इंटरेस्ट नाहीये माझा त्या अश्विनमध्ये. मला फक्त पैसे हवेत आणि त्या सुभेदार आणि किल्लेदार या दोघांचीही प्रॉपर्टी हवी आहे. त्यासाठी मी हे सगळं करतेय आणि त्यासाठी मी सगळ्या गोष्टींना अगदी व्यवस्थितपणे हँडल करते. परंतु ती म्हातारी सध्या मला आडवी येते. मला बघितलं पाहिजे नक्की काय करायचं ते. तेवढ्यातच आता इथे सायली हे सगळं रेकॉर्ड करते आणि तेवढ्यात महिपत म्हणतो की थांब, तुझी जरा बडबड ऐकून ना मला ना झोप यायला लागलीये. महिपत आता तिथून निघून जातो आणि म्हणतो की सांगितलेलं काम व्यवस्थित करायचंय, कळलं? नाहीतर मग पुढचा नंबर तुझाच. ती घाबरते आणि महिपत निघून जातो. ती म्हणते की बरं झालं गेलं, परंतु साक्षी आहे तरी कुठे असा विचार ती करत असते. आणि सायली मात्र महिपत तिथून गेल्यानंतर गपचूप तिथून निघून गेलेली असते. प्रियाचं लक्ष हे तिच्या मोबाईलमध्ये आणि ऑनलाईन शॉपिंग करण्यामध्ये असतानाच सायली गपचूप तिथून काढता पाय घेऊन निघून गेलेली असते. आणि सायली ही निघून गेल्यानंतर प्रिया ही वरती जाते आणि म्हणते की काय झालंय, रूमचा दरवाजा बाहेरून बंद कसा? म्हणून प्रिया दरवाजा उघडते. दरवाजा उघडल्यानंतर आता तिथे साक्षी म्हणायला लागते की अगं काय झालं, कुठे गेली ती ब्युटिशियन? अगं एवढा वेळ झाला मी तिची वाट बघतीये. हे काय फेसला मास्क लावून बसली, जवळजवळ 20 ते 25 मिनिटं झाली हा मास्क लावलाय मी, किती इरिटेशन होतंय मला आता. तेव्हा मग ती पहिले जाऊन तो मास्क धुते आणि म्हणते की ती गेली कुठे असेल काहीच कळत नाहीये. तेव्हा मग आता सायलीला त्या फोनवरती ती फोन लावायला लागते आणि म्हणते की कुठे आहात तुम्ही? तेव्हा ती म्हणते की मॅम आय एम व्हेरी सॉरी, ऍक्च्युली काय झालं ना, माझ्या घरी एक इमर्जन्सी आली म्हणून मला पळावं लागलं. आय एम व्हेरी सॉरी. तुमची जी बाकीची राहिलेली ट्रीटमेंट आहे ना ती आपण नंतर कव्हर करू, मी तुम्हाला नक्कीच कळवेन. प्लीज आय एम व्हेरी सॉरी असं म्हणून मॅम मी फोन ठेवते. ती फोन ठेवून देते. आता साक्षीला वैताग आलेला असतो. ती म्हणते की झाली, माझीही ट्रीटमेंट झाली नाही आणि प्रिया तू पण गडबडली आहेस. तर इथे प्रिया मात्र तिथे पण लटकलेलीच असते आणि साक्षी बरोबर आता काय ते गप्पा मारत बसलेली असते नेहमीप्रमाणे. आणि घरी आल्यानंतर आता सायलीला जेव्हा सगळेजण बघतात त्यांना धक्काच बसतो आणि सायली अशा अवतारात. तेव्हा मग अर्जुनला सगळे विचारतात की काय रे, नेमकं काय झालंय, ही कुठे गेली होती अशी? त्याच वेळेला आता अस्मिता आणि बाकीचे सगळे सायलीकडे अगदी धक्क्यानेच बघायला लागतात, कारण अशी सायली कोणीही पूर्वी अगोदर पाहिलेली नव्हतीच. मग पूर्णाजी पण म्हणते की अगं काय हे, पण सायली खरंच खूप छान दिसत असते. आणि तिथे अर्जुनने तेवढ्यातच रविराज आणि प्रतिमा यांनाही बोलावलेलं असतं.
तन्वी अजूनही आलेली नाही. प्रतिमा म्हणते की हे काय, आम्ही आताच डॉक्टरकडून आलोय आणि अर्जुनने आम्हाला बोलावून घेतले, नक्की काय झालं आहे आणि तन्वी कुठे आहे. त्याच वेळेला मग कल्पना आणि पूर्णाजी म्हणतात की रविराज भाऊजी, तन्वी तर तुमच्याकडेच येणार होती, काय झालंय नेमकं काहीच कळत नाहीये. तेव्हा मग सगळेजण विचार करतात की आमच्याकडे जर तन्वी येणार होती पण घरी तर कोणीच नाहीये, मग तन्वी तिथे थांबली तरी कशी. सुमन आणि नागराज पण बाहेर गेले होते. सगळ्यांना आता संशय येतो की नेमकं हे सगळं काय घडतंय म्हणून. त्याच वेळेला आता सायली ही चेंज करून खाली आलेली असते आणि अर्जुन आणि सायली सगळ्यांना सांगतात की आम्ही तुम्हाला आता सांगतो नेमकं काय घडलंय. तन्वी सकाळी सकाळी कुठे गेली, काय गोष्टी घडलाय, हा सगळा घटनाक्रम आम्ही आता तुम्हाला सांगतो. तेव्हा मग प्रतिमाला धक्काच बसतो की अजून आपल्या मुलीने म्हणजेच तन्वीने नेमका काय गोंधळ घालून ठेवलाय. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की सायली जो मोबाईल आहे तो दे. सायली आता घाबरते कारण घरच्यांची काय रिएक्शन असेल हे तिला माहीत नसतं, परंतु आपल्या घरच्यांना हे सगळ्यामुळे खूप दुखावलं जाणार, प्रियाचा खरा चेहरा समोर आल्यानंतर खूप त्रास होणार हे सायलीला समजलेलं असतं. तेवढ्यातच आता अर्जुन काही दाखवायला जाणार तेवढ्यात प्रिया आलेली असते. आता प्रिया तिथे येते आणि सगळ्यांना असं एकत्र पाहिल्यानंतर तिला तर धक्काच बसतो. ती म्हणते की सगळेजण आता इथे अशी. तेव्हा मग सायली म्हणते की ये ये, अगं प्रिया तुझीच ना आम्ही सगळेजण वाट बघत होतो. तेव्हा मग ती म्हणते की माझीच वाट म्हणजे नेमकं काय काय करायचं होतं. तेव्हा ती म्हणते की अगं हे बघ ना, प्रतिमा त्या रविराज सर सगळे आलेले आहेत आणि सगळेजण तुला शोधत होते. तेव्हा ती म्हणते की मला. मग रविराज म्हणतो की तन्वी बाळा, अगं काय होतीस कुठे तू. ती म्हणते की बाबा अहो मी ना माझ्या मैत्रिणीकडे गेले होते, खरं तर मी तुमच्याकडे पण यायचं होतं, मला तुमची आठवण येत होती परंतु घराला टाळं होतं असं ती बोलून दाखवते मुद्दाम, कारण तिला माहित असतं नागराजकडून की रविराज हा ट्रीटमेंटसाठी गेलाय, त्या गोष्टीत अडकू नये म्हणून आता प्रिया ही अगदी शातीरपणेच खोटं बोलते की मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. तेव्हा अश्विनला मात्र समजत नसतं. ही तर मला बोललेली की मी ब्युटी ट्रीटमेंट करायला चालली आहे, मग ही मैत्रिणीकडे गेली हे कसं काय शक्य आहे. अश्विनला जरा ना तिच्यावर संशयच येत असतो, परंतु अश्विन जरा गप्पच बसतो, काहीच बोलत नाही. त्यानंतर मग आता अर्जुन म्हणायला लागतो की सायली जरा विचारा तरी कुठे होती. तेव्हा मग सायली विचारते की मला सांग अगं प्रिया तू होतीस कुठे. ती म्हणते मी सांगितलं ना मी मैत्रिणीकडे होती म्हणून. तेव्हा मग ती म्हणते की अच्छा मैत्रीण म्हणजे तुझी मैत्रीण ती साक्षी शिकरे हिच्याकडे होतीस का तू, असं अगदी गमतीनेच सायली तिला विचारते. तेव्हा ती म्हणते की साक्षी. आता प्रियाच्या चेहऱ्यावर चांगलाच घाम फुटलेला असतो. साक्षीचं नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा तिला धक्काच बसतो आणि अश्विनला देखील साक्षीचं नाव घेतल्यानंतर धक्का बसतो, कारण पुन्हा एकदा जर साक्षीचा आणि महिपत बरोबर असलेला प्रियाचा संबंध सिद्ध झाला तर याची भीती त्यालाही वाटतच असते. तेवढ्यातच आता तन्वी ही म्हणते की काय नाही, मी ऍक्च्युली ना मैत्रिणीकडून ब्युटी ट्रीटमेंट करण्यासाठी गेली होती. मग सायली म्हणते की काय झालं, तू आहेस तशी दिसत आहेस. ती म्हणते की हो ना, प्रॉब्लेम झाला ऍक्च्युली, ती ब्युटिशियन होती ना, तिला अचानक कुठेतरी जावं लागलं म्हणून ती निघाली. आता हे ऐकल्यानंतर सायली मनातल्या मनातच खूप गालात हसते, कारण तिला माहित असतं की ती ब्युटिशियन ही दुसरी तिसरी कोणी नसून ती स्वतः असते. म्हणून आता ती म्हणते की ठीक आहे, तू कुठे गेली होतीस काय गेली होतीस हे सगळं मी आता घरी दाखवते. त्याच वेळेला आता सायली ही तिकडचा व्हिडिओ जो असतो तो सुरुवात करते आणि तिथे महिपत आणि प्रिया दोघ जण जे जे काही बोललेले असतात ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि सायली आता ते सगळा व्हिडिओ सगळ्यांना दाखवते. प्रत्येकाच्या पायाखालची जमीन हादरते का त्या व्हिडिओमध्ये सायली आणि महिपत यांचं बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं. जे जे काही प्रिया ही घरच्यांच्या विरोधात बोललेली असते ते सगळं या व्हिडिओमध्ये रेकॉर्डेड असतं. आता तिने कशा प्रकारे सुभेदार किल्लेदार कुटुंबाला फसवलंय, कल्पना पूर्णाजी यांना खिशात घातलंय, अश्विन तर बैल आहे आणि अश्विन मूर्ख आहे आणि अश्विन प्रेमात असल्यामुळे सगळं सगळं तिचं ऐकतो. शिवाय घरातले सगळेजणांबद्दल तिचं काय मत आहे, किल्लेदार आणि त्याचप्रमाणे प्रतिमाबद्दल तिचं काय मत, हे सगळं सगळं त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाल्यामुळे आता प्रियाच्या मनात नेमकं काय आहे आणि ही प्रॉपर्टी हडपण्यासाठी ती लग्न करून घरात आली, त्याच्यावर अश्विनवर तिचं अजिबातच प्रेम नाही, हे सगळं ती बोललेली असते. आणि मग रविराज हे सगळं ऐकतो आणि म्हणतो की गप, तोंडातून एकही शब्द बाहेर काढायचा नाहीयेस तू तन्वी. मग तन्वी गप्प बसते आणि ती सायलीकडेच रागाने बघू लागते आणि म्हणते की हिने हा व्हिडिओ शूट केलाय. मग तिला थोडंसं आठवतं आणि क्लिक होतं, याचा अर्थ ती ब्युटिशियन ही सायलीच होती का.
आता मात्र पूर्णपणे तन्वी घाबरते आणि म्हणते की बापरे, याचा अर्थ ही ब्युटिशियन ही साक्षीच्या घरी शिरलेली सायलीच होती. बरोबर, मला असा थोडा अंदाज वाटतच होता, परंतु माझं त्यावेळेला डोकंच चाललं नाही. त्या ट्रीटमेंटच्या नाद्यामध्ये मी विसरूनच गेले होते. आता ती डोक्याला हातच लावते आणि म्हणते की सायली आणि अर्जुन यांनी मोठा गेम टाकून आमची वाट लावली आहे. तेव्हा प्रिया स्वतःच्याच बद्दल खुलासा करत बोलायला लागते, म्हणजे स्वतःला वाचवत बोलू लागते. सायली म्हणते की 1 मिनिट, तोंड बंद ठेवायचं प्रिया, अजिबात बोलायचं नाही. हा जो व्हिडिओ आहे ना, हा कुठल्याही प्रकारे कुठलाही एडिट केलेला नाहीये किंवा काही नाहीये. हा व्हिडिओ मी लाईव्ह रेकॉर्ड केलेला आहे थोड्या वेळापूर्वी. मग महिपत आणि तू जे काही बोलत होतात ना, तो व्हिडिओ मी स्वतः रेकॉर्ड केलेला आहे आणि ती टाइम दाखवते, या टाइमला तू तिथे होतीस. मग ती गप्पच बसते, काय बोलावं तिला काहीच कळत नाही. रविराज म्हणतो की तन्वी, हे सगळं काय आहे? तू हे सगळं करू शकतेस? तुला सांगितलं होतं की त्या महिपत बरोबर अजिबात कोणतेही संबंध ठेवायचे नाही, त्या साक्षी बरोबर बोलायचं नाही, परंतु तरीही तू आमचं ऐकलं नाहीस. तू त्यांच्याकडे जातच आहेस. शिवाय त्या गोष्टी तर सोडून दे, परंतु या घरात तू लग्न करून या कारणासाठी आलीस. प्रॉपर्टी, पैसे, हे सगळं काय? या व्हिडिओमध्ये आम्हाला काय ऐकायला मिळतंय? तेव्हा त्यावर प्रताप म्हणतो की मी इतके दिवस कल्पनाला आणि पूर्णाईला सांगतच होतो की तन्वी ही खूप विचित्र वागते, परंतु कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नव्हतं, माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतं. सायली, अर्जुन ओरडून सांगत होते, परंतु कोणीही विश्वास नाही ठेवला. तेवढ्यात तिथे पूर्णाजी येते आणि जोरात प्रियाच्या कानाखालीच वाजवून देते आणि प्रिया आता रोड लागते आणि म्हणते की प्लीज नका असं करू, नका असं करू, प्लीज मला नका मारू. मी जे काही बोलले ना ते खोटं बोलले. म्हणजे ना, महिपतला मी हे सगळं खोटं खोटं सांगितलंय, कारण त्याला जर असं कळलं की मी खरं खरं म्हणजे या गोष्टीत इन्व्हॉल्व आहे, तर मात्र त्यांनी काहीतरी केलं असतं. म्हणून मी घाबरूनच खोटं बोललीये. माझ्या घरातल्यांविषयी माझं असं कोणतंही मत नाही. परंतु आता इथे सगळ्यांना समजलेलंच असतं की प्रिया बोलतीये ते स्वतःचं खोटं वाचवण्यासाठीच आणखी दुसरं खोटं बोलतीये. म्हणून आता पूर्णाजी आणि कल्पना दोघी जणही सायलीचेच आभार मानतात आणि म्हणतात की खरंच सायली, तूच आहेस जिने आमचे डोळे उघडले, नाहीतर या तन्वीचा खरा चेहरा आम्हाला कधीही समजला नसता. आम्ही हिच्यावर विश्वास ठेवत गेलो असतो आणि हिने आमच्या घराची आणि आमच्या मुलाची म्हणजेच अश्विनची वाट लावली असती. असं म्हणून आता सगळेजण सायलीचा कौतुक करतात आणि म्हणून तिचा सून म्हणून स्वीकार करतात. अश्विनही आता अगदी लाथ मारून प्रियाला घराच्या बाहेर हाकलवून देतो. नेमकं पुढे काय घडणार पाहणं रंजक ठरेल.